हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर माझा दिवस सुरू होतो असा आणि मिल्कशेक बनवलं होतं. हा सध्या डाएटवरती आहे वेगळ्या प्रकारे म्हणून थोडंसं. आणि ऋग्वेदला खूप जास्त सर्दी झाल्यामुळे म्हणजे त्याला खूप जास्त कफ खोकळा झाला होता. तो सकाळी उठल्यापासूनच खोकणं चालू होतं त्याचं, म्हणून त्याला वाफ दिली होती. आणि मग नंतर आम्ही गेलो होतो घरी, म्हणजे ऋग्वेदच्या आजीकडे, आईकडे, अक्षयच्या घरी. सो आम्ही तिथे गेलो आणि थोडंसं, हे बघा, हे जायच्या आधीची गोष्ट आहे. हे थोडं मस्ती चालू होती त्याची, कारण त्याला हातातच पाहिजे, त्याला त्याच्या हातानेच गोष्टी करायच्या. त्याला मी केलेलं त्याला आवडत नाही. आणि मग राहिली गोष्ट ही दुपारी जेव्हा मी ऋग्वेद झोपतो तेव्हा मी या गोष्टी करत असते काय ना काहीतरी. तर मी केकची व्हिडिओ बनवली होती. आणि मग जेव्हा तो संध्याकाळी उठला तेव्हा मी हे लिटल जॉयचं जे त्याला काय बोलतात, मिल्क पावडर मागवली होती, ती आली होती त्याची. आणि हे गमीज मागवले होते त्याच्यासाठी. सो बघून तो खुश झाला होता. सारखं चालू होतं त्याचं, चॉकलेट मिल्क, हे तू माझ्यासाठी आणलं आहे असं. आणि मग नंतर मी भांडी वगैरे घासून घेतली, कारण ही दिवसाभराची भांडी, मला खूप जास्त कंटाळा येतो भांडी घासायला आता सध्या. सो मी जमा करून मग नंतर ती सगळी घासून घेतली. नंतर मस्त, पण मला आरामात घासायला लागतात, म्हणजे अर्धा तास मला जातोच भांडी घासून पुसून, गॅस वगैरे सगळं पुसून, सगळ्या गोष्टी करून होईपर्यंत मला जातात अर्धा तास चांगलेपणी. पण जेव्हा ऋग्वेद इकडे तिकडे जात असतो किंवा कुणाकडे गेलेला असतो किंवा कुठे नसतो, तेव्हाच मी ह्या गोष्टी काही ना काहीतरी करत असते. आणि मग संध्याकाळी गेलो होतो आम्ही त्याच्या घरी. तर तिकडे जेवणाचं चालू होतं की काय करायचं. मग मी विचार केला, सगळ्यात पहिलं हा मोठं काम असतं चपातीचं पीठ मळणं, ते सगळ्यात पहिलं करून घेतलं. म्हणजे ते साईडला करून ठेवलं असेल तर ते जेव्हा वाटेल तेव्हा पटापट चपात्या करतायत. तेव्हा पण ह्याचं मध्ये चालू होतं की येऊन हे दे ते दे, असं कर तसं कर. मग ते झाल्यानंतर मी मस्त पीठ मळून घेतलं, साईडला ठेवून दिलं होतं. त्यानंतर आमचा त्या दिवशीचा विचार होता की आम्ही पनीरची भाजी बनवणार होतो. तर मग आम्ही पनीरची भाजी बनवली होती मस्तपणे. तर त्याच्यामध्ये ऑलरेडी त्यांनी गोष्टी करून ठेवल्या होत्या अक्षरच्या मम्मीने. तर मग सगळ्या गोष्टी झाल्यानंतर माझी मॅन्डेटरी आहे की चाय पिणं. तर मी गेल्यावरती पहिलं, मला चाय पिणं खूप जास्त आवडते. सो मी ती बनवून घेतली आणि चाय पिऊन घेतली. आणि त्यांचं चालू होतं की मी हे करतो ते करतो तेवढ्यामध्ये, कारण ऋग्वेद मला काही गोष्टी करून देत नाही, तो जर असला तर. म्हणून मग त्याचं चालू होतं की येऊन जा. आणि मस्त पनीरची भाजी, चपाती, नंतर भात, डाळ, या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. तर डाळ मी नंतर घातली होती. आणि चपातीचं पीठ तर मी मळलेलं होतं, म्हणून मला काही जास्त टेन्शन नव्हतं. तर जेव्हा माझी गोष्टी होऊन जातील ह्यांचं, बिकॉज 3च गॅस येतं, त्याच्यामध्ये किती आपण गोष्टी करू शकतो असं. मग जेव्हा त्या गोष्टी, मग त्यांना सांगितलं की त्याला घेऊन जा, म्हणजे मग मी चपात्या करून घेईन. मग तसं मी फटाफट करून घेतल्या, कारण खूप घाईगडबड होते जर तो असेल तर आजूबाजूला. पण त्याच्यामुळे खूप जास्त मजा पण येते सगळ्यांना सध्या तरी. आता तो लहान आहे म्हणून, बिकॉज आता तो सध्या खूप नवीन गोष्टी शिकला आहे, तर हात उचलणं हे ते वगैरे त्याचं चालू असतं. पण आता लहान आहे म्हणून कोण काय बोलत नाही त्याला. पण तरी तो मलाच फक्त एक एकटीला घाबरतो, बाकी कोणाला घाबरतच नाही. तो जे वाटेल ते करत असतो असं. आता मला हेच गोष्ट आहे की आता तो एवढा मोठा झाला आहे लगेच, म्हणजे तो 2 वर्षाचा होत आला आहे आता. म्हणजे त्याचा आता बड्डे येईल मेमध्ये आणि तो 2 वर्षाचा होऊन जाईल. म्हणजे तो त्याच्यानंतर आता स्कूलला जाणार. म्हणजे जेव्हा मी आता विचार करते की यार, जेव्हा तो झाला होता तेव्हा तो केवढासा होता, आणि मी एवढा विचार पण नाही केलेला की किती फटाफट तो मोठा पण झाला. माझे कामं चालूच असतात, चपाती कर, नंतर डाळ घालून घेतली, म्हणजे मग त्याला त्याच्यानंतर भरवून घेतलं, माझ्या चपात्या झाल्या तशा. आणि मग काय त्याचं चालू होतं मस्त. हे बघा, मग काय आम्ही जेवून निघालो होतो. म्हणजे आजसाठी इतकंच. ठीक आहे, चलो बाय. थँक्स फॉर वॉचिंग. गुड